नगर परिषदांचा गुलाल आपण दिवसभर पुढारी न्यूजवर पाहतोय। आजचा निकालाचा दिवस आणि कुणाच्या पारड्यामध्ये प्रसन्न, कुणाच्या खात्यात किती वजन पडलंय हे अगदी काही तासात स्पष्ट झालं आणि आता अगदी आकडे समोर आलेलेच आहेत। महानगर परिषदांच्या बाबतीत आता चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि त्याबद्दलची महाचर्चा आपण 5 वाजता करणारच आहोत। पण आता आपण प्रमुख बातमी बघतोय, राज्यातील नगरपालिकांच्या निवडणूक निकालांमध्ये महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळते। 288 पैकी 216 जागांवर महायुतीनं दणदणीत विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे। या उलट महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर समाधान मानावं लागलं असून 23 जागांवर इतर आघाड्यांनी बाजी मारली। या निकालांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं स्पष्ट दिसतंय। राज्यातील तब्बल 127 नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसतोय। महायुतीतील घटक पक्षांमध्ये शिवसेनेला 53, राष्ट्रवादी काँग्रेसला 36 नगरपालिकांवर सत्ता मिळाली आहे। काँग्रेसनेही 34 ठिकाणी आघाडी घेतली। मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 7 नगरपालिकांवर सत्ता मिळवता आली। आगामी महापालिकांच्या दृष्टीने मी जसं आधी आपण म्हणत आलेलो, छोट्या शहरांच्या या निवडणुकांचा प्रभाव मोठ्या शहरांच्या महापालिकांवरती पडताना पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको। आणि धुळ्यात निवडणुकीला गालबोट लागलं। धुळ्यात निघालेल्या विजयी मिरवणुकीवरती दगडफेक झाली। शिरपूर शहरातल्या वाल्मिक नगरमधली ही घटना आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत, ते हस्तक्षेप करतायत या ठिकाणी आणि परिस्थिती निवळण्याचा त्यांनी प्रयत्न केला। काही जणांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याचं दिसतंय। आणि आपल्याला राज्यभरात नेमकं काय काय घडलेलं आहे आज दिवसभरात याचे अपडेट्स आपल्या प्रतिनिधींकडून घ्यायचे। विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅम आहेत, आपल्यासोबत राजकीय भाष्यकार अरुणराज जाधव असतील आणि त्याचबरोबर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे सुद्धा असणार आहेत। सुरुवातीला मी मृणालिनी मॅमकडे जाते। मृणालिनी मॅम, ओव्हरऑल आजचा दिवस ज्या पद्धतीने राहिलेला आहे, घडामोडी कशा घडतायत, कुठे नगराध्यक्ष एका आघाडीचा आणि सगळं पॅनल हे उरलेल्या युतीचं होतंय, अशा बऱ्याच काही गमती जमती बघायला मिळालेल्या आहेत। शहाजी बापू, जिथे शहाजी बापू विरुद्ध एव्हरीबडी असं सगळं चित्र झालेलं होतं आणि हे सगळं बघता ही नगर परिषदेची निवडणूक इंटरेस्टिंग झालेली आहे। आपण अरुणराज यांच्याकडे जाऊया। अरुणराज, आज दिवसभराचा आढावा घ्यायचा झाला तर काय म्हणता येईल? अरुणराज, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये मला वाटतं। महेश म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत आहेत। महेश सर, आज दिवसभराचा एक थोडक्यात धांडोळा घ्यायचा झाला तर काय सांगाल? त्यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये नम्रता, कारण तिकडे बहुधा अजून स्पीकर ऑन होत असावा। पण आताची मोठी बातमी आपण पाहतोय की मवियाचा परफॉर्मन्स, मवियाची कामगिरी ही तुलनेनं फारच कमी आहे। उत्तर महाराष्ट्रात भाजपनं मोठी आघाडी घेतलेली आणि सर्व विभागांमध्ये अशी स्थिती आहे। 25 पैकी 9 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रसन्न, म्हणजे महाविकास आघाडीला 50ची हाफ सेंचुरी सुद्धा गाठता न येणं हे म्हणजे ओव्हरऑल त्या 3 पक्षांना मिळून। आता मगाशीच आपल्याकडे अपडेट चाललेल्या संजय राऊत म्हणतात की पैशांच्या महापुरामध्ये आमची शेतं वाहून गेली। प्रश्न असा आहे की हे कारण तुम्ही किती काळ देणार आहात? बराच काळ ईव्हीएमचं कारण ईव्हीएम झालं, पैशाचा महापूर एकदा हे ऍक्सेप्ट केलं तर कोणत्याच निकालाच्या कोणत्याच विश्लेषणाला अर्थ राहत नाही। आता निकाल आहे तो समोर आहे, लोकांनी तो मत दिलेले। बरं, तुम्ही जर का म्हणत असाल पैशाचा महापौर आहे तर याचा एक अर्थ असा होतो की ईव्हीएम नीट काम करतायत पण लोकांनी पैसे घेऊन मतदान केलं, मग कुठलं तरी एक कारण मान्य करावं लागेल। मृणाल, आपल्या पुढारी वृत्तसमूहाच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। मृणाल मॅडम, एकतर आपण जसं विश्लेषण करतो, महायुतीने विधानसभेतली त्यांची जी कामगिरी आहे ती पुन्हा एकदा रिपीट केली आहे आणि ती कामगिरी ते रिपीट करत असतानाच ठाकरे यांच्या पक्षाची आणि शरद पवार यांच्या पक्षाची वाताहत झाल्याचं चित्र या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दिसत आहे। भारतीय जनता पक्ष नावाच्या महासत्तेने त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ज्या फोडाफोडीच्या राजकारणाला फूस दिली होती ती पूर्णतः सध्या तरी यशस्वी झाल्याचं दिसतंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले शरद पवार नावाचे एक ज्येष्ठ नेते आणि ठाकरे घराण्याचा ब्रँड न चालता त्यांच्यातून फुटून निघालेल्या पक्षांची आत्ता वाढ झालेली आहे। याचा दुसराही असा अर्थ निघू शकतो
की सरकारच्या कामगिरीवर पहिल्या वर्षामध्ये निदान निमशहरी निमग्रामीण भागातली जनता अत्यंत खुश आहे, ते अत्यंत आनंदाने मतदान करतायत. त्याच वेळेला या निवडणुकीचे काही टेक होम पॉईंट्स आहेत ज्याच्यावर विचार करायला हवा. यात कुठेही शहरांची वाढ, शहरांची प्रगती, शहरांच्या गरजा हे मुद्दे फारसे समोर आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच त्याबद्दल बोलत राहिले. स्थानिक उमेदवार त्याबद्दल काही बोलले असं आपण तरी ऐकलं नाही. आणि दुसरं म्हणजे सत्ता ही स्वतःच्याच घरात ठेवण्याचा आटापिटा आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनी केला आणि जनतेने पण त्याला कुठेतरी प्रतिसाद दिला असं दिसतंय. त्यामुळे कुठेतरी घराणेशाही महाराष्ट्राच्या गावागावात पोचली आहे असंही चित्र निर्माण झालं आहे. पण जो जिंकला तो सिकंदर असतो. त्यामुळे या क्षणी महायुतीचं अभिनंदन करायला हवं. पुढारी वृत्तसमूहांनी जो 1 वर्ष झालं म्हणून सर्वेक्षणाचा एक पूर्ण मोठा प्रयत्न केला होता तो तंतोतंत खरा निघालेला आहे. सरकारची लोकप्रियता मोठी आहे आणि त्यांच्यासमोर विरोधी पक्ष टिकत नाहीत हे सिद्ध झालं आहे. खरं तर पार्थ पवार यांचं प्रकरण होतं. खरं तर योगेश कदम ज्यांच्यावर एक बारचा आरोप लावला गेला होता त्या खेडमध्येही ते संपूर्णतः जिंकले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेमके काय करतायत, 50 ते 60मध्ये जर त्यांना गाशा गुंडाळावा लागत असेल तर ती चिंतेची बाब आहे. यात फक्त विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं चंद्रपूरमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यापेक्षा काँग्रेस ही जरा वर ठरलेली आहे. त्यांना मेहनत करावी लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे भाजपला महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिंदे आणि अजितदादा यांना बरोबर घेऊन जावं लागेल असं दिसतंय. कारण त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये या दोन्ही पक्षांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्ही मॅम सांगितला आणि विशेषतः प्रसन्न मला वाटतं आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवार आणि शिंदे यांना सोबत घेऊन जाणं ही अपरिहार्यता मला वाटतं भाजपची ठरू शकते. म्हणजे जागा कुणाला द्यायच्या, सोबत घ्यायचं की नाही. आणि कदाचित याचं आकलन राज्यातल्या नेत्यांपेक्षा केंद्राच्या नेत्यांना असावं म्हणूनच त्यांनी हस्तक्षेप करत तुम्ही आता शिंदेबरोबर जास्त वाद वाढवू नका असा संकेत दिला असावा. आणि म्हणूनच आपण आता बघायला मिळतोय तुझ्या काळा माझ्या काळा सुरू झालं आणि मग रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेना भेटायला गेले, साटम शिंदेना भेटायला गेले. तर या घडामोडी सुरू झालेल्या आहेत. मला आशा आहे आपले न्यूजरूम मधले आपले मान्यवर आपल्यासोबत आता आले असतील. म्हात्रे सरांकडे मी जातोय. म्हात्रे सर, आत्ताच्या निकालाचा सगळा जो ट्रेंड पाहतोय ज्याच्याने आता निकाल स्पष्ट झाला असं म्हणायला हरकत नाही, तुमची काही प्रमुख निरीक्षण? नाही, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. कारण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कोणाची हवा आहे आणि कशा पद्धतीने लोकांचा कौल असणार आहे याकडे संपूर्ण राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. आपण सगळ्यांनी अपेक्षा केलेली होती की जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि त्याच्या जोडीला या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होतील. परंतु त्यामध्ये एक विभागणी झाली आणि पहिली जी खेळण्याची संधी मिळाली ती या 2 क्षेत्रातील निवडणुकांमध्ये. आणि त्या सगळ्या निवडणूक निकालाचे परिणाम आज आपल्या समोर आहेत. आणि यावरून एक गोष्ट लक्षात येतं की विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी घेतलेली होती आणि त्यांनी सत्ता संपादन केली आणि तोच ट्रेंड आता कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मधल्या काळामध्ये अनेक राजकीय वादळ झाले, अनेक वेगवेगळे विषय झाले ज्याचा उल्लेख मृणालिनीजींनी आता केला. पार्थ पवारचं प्रकरण असेल किंवा अन्य प्रकरणं असतील. परंतु त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे सर्वसामान्य निमशहरी मतदारांपर्यंत त्या गोष्टी नेण्यामध्ये विरोधी पक्षांना म्हणावं तेवढं यश मिळालेलं नाही आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये सत्ताधारी पक्षांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं होतं, ज्या पद्धतीने त्यांनी ही निवडणूक लढवली आणि खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवलं. यात एक भाजपने जी गोष्ट केली ती आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे जो नॉन कन्व्हेन्शनल बेल्ट होता त्या नॉन कन्व्हेन्शनल बेल्टमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्याच्या काही भागामध्ये, इवन पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी काळामध्ये म्हणजे आजपासून
20-25 वर्षापूर्वी काँग्रेसची जी स्थिती होती महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रामध्ये, त्या स्थितीत भाजप आता येऊन पोहोचलेलं आपल्याला दिसतोय. त्यामुळे पुढचं राजकारण जे असणार आहे हे भाजप केंद्रित राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळेल, याची चुणूक या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आपल्यासोबत अरुणराज जाधव सुद्धा आहेत, महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय घडामोडींचे अभ्यासक. अरुणराज, मगाशी ही कमेंट बहुधा संजय राऊतांनी ही व्यक्त केली की पैशांच्या महापुरात आमची शेती, मतांची शेती वाहून गेली. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की सर्वे, आणि मला तो प्रश्न मी तर मृणाल मॅडमना विचारणार आहे, कारण त्यासाठी शिवसेनेच्या सुषमा अंधारे फार बोल लावत होत्या सर्वेजना, आणि आम्ही एकट्यांनी केले नव्हते, अनेकांनी सर्वे केले होते. आत्ताचे हे निकाल हे त्या सर्वेजना दिलेली पावती आहेत, कारण जवळपास तसा म्हणजे जो कल सर्वेला आहे 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं तेच भरभरून मतदान इकडे प्रत्यक्ष ईव्हीएम वरती झालेलं दिसतंय. तरी सुद्धा शेवटी आता काय पैशाचं कारण, नंतर काय ईव्हीएमचं कारण, याकडे तुम्ही कसं पाहता? सर, आपण बघितलेलं आहे लोकसभेच्या वेळेस सुद्धा हेच कारण सांगितलं गेलं होतं, विधानसभेच्या वेळेस सुद्धा हेच कारण सांगितलं जातं, आणि आता ह्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा निकाल आल्यानंतर अशाच पद्धतीचं कारण सांगितलं जातं की पैशामुळे हे झालेलं आहे आणि ईव्हीएममुळे हे झालेलं आहे. आता पैशाचा वापर आपल्या इथं निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने केला जातो हे काही गेल्या 5-10 वर्षातली गोष्ट नाही आहे. हे अगोदरपासूनच खूप साऱ्या निरीक्षकांनी मांडलेलं आहे, खूप साऱ्या नेत्यांनी सुद्धा त्याविषयी बोललेलं आहे, खूप सारे पत्रकार सुद्धा त्याविषयी बोललेले आहेत, आणि ईव्हीएमचा मुद्दा हा अधूनमधून वर येत राहतो. पण जर का आपण बघितलं ज्या पद्धतीने आकडेवारी येताना दिसते, विधानसभेची आकडेवारी आणि त्याच्या जवळपास जाणारी ही आकडेवारी जर का बघितली तर हे मुद्दे कुठेतरी बाजूला पडलेले आहेत की काय असं वाटतंय. म्हणजे बघा, लोकांना आता त्या ठिकाणी स्थानिक नेता काय पद्धतीने काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे, स्थानिक कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतात हे जास्त महत्त्वाचं असतं. राज्य पातळीवरचे जे विषय आहेत ते या ठिकाणी चर्चेमध्ये नसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्थानिक प्रश्न आणि स्थानिक नेते ह्याच्या अवतीभोवती चालणाऱ्या ह्या सर्व घडामोडी आहेत, याच्या अवतीभोवतीचं हे राजकारण आहे. त्याच्यामुळे इथे पैसा किती प्रमाणामध्ये वाटला जातो किंवा त्या ठिकाणी ईव्हीएम आहे किंवा नाही, याच्यापेक्षा लोक पसंत कुणाला करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. बीजेपीने किंवा महायुतीने जे काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, मग भले ते विधानसभेच्या वेळेस असेल किंवा आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस असेल, ते नॅरेटिव्ह जे आहे ते जनतेला पटलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता जे आपण दृश्य बघतोय त्याच्यामध्ये जल्लोष वगैरे जो आहे तो बघता आपल्याला हेच लक्षात येऊ शकेल की जनतेला हे कुठंतरी मान्य झालेलं आहे, हे नॅरेटिव्ह ज्या पद्धतीचं आहे किंवा ज्या पद्धतीने राजकारण केलं जाते. पैसा हा निवडणुकीमधला किंवा राजकारणामधला अविभाज्य भाग आहे. त्याला या पॉइंटवरती फक्त थोडंसं थांबवते, काही कमेंट्स येतात त्या आपण घेऊयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे प्रतिक्रिया येतात, पाहूया. पैशांची जी गारपीट झाली त्या गारपीटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतं सुद्धा त्याच्या खाली झुकली गेली. नगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हते. आम्ही ती कार्यकर्त्यांवर सोडल्या निवडणुका. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षातच होती, कोण पुढे जात आहे. स्पर्धा आमच्याशी नव्हतीच, विरोधी पक्षाची. सत्तेतले 3 पक्ष एकमेकाविरुद्ध खेळत राहिले आणि त्याच्यामुळे पैशाचा प्रचंड धुळा उडाला. म्हटलं तर गारपीट झाली पैशाची. शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे. आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे. मला याच्यातला हा मुद्दा आहे तो आपण आता एक घेऊयात की आता संजय राऊत म्हणतायत की पैशांचा महापूर, आमच्या मतांची शेती वाहून गेली. मी म्हात्रेंपासून सुरुवात करतो, न्यूजरूमपासून, आणि मग मी खाली येतो. मला म्हात्रेंना विचारायचं आहे, पहिल्यांदा काय ईव्हीएमचे प्रॉब्लेम्स आहेत, मग काय वोट चोरी किंवा त्या मतपत्रिकेच्या ज्याच्यामध्ये मतदार यादी असतात त्याच्यातले बिघाड आहेत. आता पैशांचा मुद्दा आहे की पैसे वाटले गेले, आणि पैसे वाटले गेले याचा थेट अर्थ मतदार विकले गेले असा त्याचा अर्थ होतो अंडरलाईन. माझा प्रश्न असा आहे की विरोधकांनी हे एकदा हे आरोपच करायचे म्हटले तर निवडणुकांवरती बहिष्कार घालणं एकच मुद्दा उरतो. मात्रे सर, पद्धतीने आता विरोधी
बाजूकडून युक्तिवाद केला जातो ते बघितल्यानंतर लक्षात येतं की राजकारणामध्ये जेव्हा तुम्ही पराभूत होता निवडणुकीमध्ये किंवा राजकीय खेळामध्ये, तेव्हा तो पराभवसुद्धा आपल्याला स्वीकारता आला पाहिजे आणि तो खिलाडू वृत्ती दाखवून तो पराभव स्वीकारता आला पाहिजे. दुर्दैवाने तो ट्रेंड आता राजकारणातून हद्दपार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजय राऊत यांनी जी गोष्ट आता सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे की पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला, तर राऊत आता इतकी वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि त्यांनी सांगावं की कोणत्या निवडणुकीत पैशाचा वापर झालेला नाही आहे, तर या निवडणुकीत पैशाचा वापर झाला म्हणून ते बोलत आहेत. तर दुर्दैवाने त्यांना मराठीत एक म्हण आहे की नाचता येईना अंगण वाकडं आणि नेसता येईना लुगडं तोकडं, तशी काहीतरी ही परिस्थिती आता विरोधी बाजूची झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्याकडे न जाता मला संजय राऊतांनी आत्ता बोलताना प्रतिक्रिया देताना एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे, त्याकडे मी प्रसन्न आपलं लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणाले की महायुतीतले नेते हेलिकॉप्टरने फिरले, चार्टर्ड प्लेन करून फिरले आणि त्यांची प्रचार करण्याची त्यांची एकमेकांची स्पर्धा लागलेली होती आणि आमच्याशी त्यांची स्पर्धा नव्हती. तर एका अर्थाने संजय राऊत यांनी कबुली दिलेली आहे की विरोधी पक्षाची जी स्पेस होती ती विरोधी पक्षाची स्पेस सत्ताधारी तिन्ही पक्षांनी एकमेकांशी स्पर्धा करत संपून टाकलेली होती. विरोधी पक्ष या निवडणुकीत अस्तित्वात नव्हता. जी काही लढाई होती ती या महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये होती. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं की अजितदादा हेलिकॉप्टरमधून उतरून धावताना जे व्हिडिओज सर्व चॅनल्सने दाखवलेले होते, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते की एका सभेपासून दुसऱ्या सभेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना हे नेते दिसत होते. यातून ही गोष्ट म्हणजे मी राजकारणाचा किंवा राजकीय या सगळ्या शास्त्राचा विद्यार्थी म्हणून त्याकडे बघतो. तर संजय राऊत ज्याला त्यांची अंतर्गत स्पर्धा म्हणतात त्याच्याकडे आपण सत्ता मिळवण्यासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी ते किती तयारीने उतरलेले होते याकडे सुद्धा बघण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता कारणं देऊन किंवा लोकांवर अविश्वास दाखवून लोकांना ब्लेम देऊन त्यांचं यश त्यांना मिळवता येणार नाही. त्यासाठी त्यांना आत्मपरीक्षण मोठ्या प्रमाणात करावं लागेल असं वाटतं प्रसन्न. अरुण राजला हाच प्रश्न विचारायचा आहे. अरुण राज, एकदा का हे सेटिंग दरवेळी एक नॅरेटिव्ह हे मांडलं जातं आणि त्यानिमित्तानं लोकांनी सुद्धा याला बहुधा प्रतिसाद देणं थांबवलेलं आहे. आधी वोट चोरी, मग मतदार यादीतले घोळ आणि आता पैसे वाटप हा दावा होतो. आणि पैसे वाटपामध्ये आता आयोग नाही, आता आयोगाबद्दल नाही बोलत आहेत. पैसे वाटले म्हणजे कोणाला वाटले तर मतदारांना वाटले आणि मतदार विकले गेले असा त्याचा अर्थ होतो. पण असं करून महाविकास आघाडी आणि पर्यायानं त्यांचे नेते संजय राऊत पायावर धोंडा पाडून घेत आहेत का? सर, पैसे वाटले गेले म्हणजे मतदारांना वाटले गेले, ह्याच्या पुढचं वाक्य जे ते बोलत नाहीये ते म्हणजे मग मतदारांनी ते पैसे घेतले हे जे बोललं जाते म्हणजे अशा पद्धतीचं जे बोललं जाते हे नाही बोललं गेलं पाहिजे मला तर वाटतं. कारण की ते जाणते नेते आहेत, खूप वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, त्यांनी खूप साऱ्या निवडणुका बघितल्यात. सरांनीही आत्ता सांगितलं वेळ आलेली आहे आता कुठेतरी जाऊन की बाबा तुम्ही सत्तेच्या परिघाबाहेर सातत्याने आहात, तर सत्ता मिळवण्यासाठी करिश्माची वाट बघण्याची आता त्यांनी सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे करिश्मा काहीतरी होईल वगैरे असं नाही आहे, ग्राउंडवरती काम करावं लागेल हे जास्त महत्त्वाचं आहे. आता सर जसं सांगत होते की ते हेलिकॉप्टरनी बाहेर पडल्यानंतर ते पळत होते, अजितदादा पळत होते, एकनाथ शिंदे पळत होते, मुख्यमंत्री महोदय सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत होते, यांना कुणीही रोखलेलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस ते पळतायत हे लक्षात आल्यानंतर तरी शेवटच्या 4-5 दिवसात तरी पळापळी करायला काही हरकत नाही आहे. ज्यावेळेस कोणताही नेता स्वतः तहानभूक विसरून पळतोय, उन्हातानामध्ये पळतोय, तर त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह संचारत असतो. आता ही निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर पण जर का आपण म्हणणार असू की आम्ही कार्यकर्त्यांवरती स्थानिक निवडणुका सोडलेल्या होत्या, मग मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा हे अशाच पद्धतीचं करणार आहे का, कार्यकर्त्यांवरती सोडणार आहेत का, ह्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्या निवडणुका वेगळ्या पद्धतीने त्यांनी बघायला पाहिजेत. आत्मपरीक्षण आता खरोखर करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेस नवीन मुद्दा काहीतरी काढला आपण बाहेर आणि त्या मुद्द्यावरती चर्चा सुरू केली असं करता येणार नाही. त्यातल्या त्यात हे निकालामध्ये मला अजून एक थोडीशी सकारात्मक बाजू अशी वाटते की
महायुतीच्या पाठोपाठ जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या आहेत. विधानसभेच्या वेळेस उबाटा गटाला जास्त मिळालेल्या होत्या आणि आता काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या आहेत. याच्यातून हेही सिद्ध होते की काँग्रेस पण काही लवकर संपणार नाहीये, ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये टक्कर देणार आहे. अगदी विरोधी पक्ष हवाच. मी मृणाल मॅमची छोटीशी कॉमेंट यावरती घेईन आणि त्यानंतर आपण कोकणातले अपडेट घ्यायला सावंत सरांकडे जाणार आहोत. मृणाल मॅम, अगदी खरं आहे की दोघंही एकमेकांच्या विरोधात लढत होते, आपण मान्य करू संजय राऊतांचं विधान. पण ते रोखण्यासाठी ठाकरे घराबाहेर पडले का? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी या काळामध्ये किती सभा घेतल्या हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शरद पवार वयाने वृद्ध झाले असले तरी ते काहीतरी तरी फिरतात. बाकी नेत्यांना या निवडणुका महत्त्वाच्या वाटत नव्हत्या का? आपल्या मतदारांपर्यंत पोहोचायची गरज का वाटत नव्हती? आणि दुसरं असं की परस्परांची भांडून विरोधी पक्षाची जागा घेऊन महेश म्हात्रे म्हणाले त्याप्रमाणे हे पुन्हा महायुतीतले तिघही पक्ष एकत्र येतात आणि एकमेकांचं अभिनंदन करतात. यात बरंच काही शिकण्यासारखं आहे. जाधव म्हणाले तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. काँग्रेस ज्यांच्याकडे फारशी शक्ती नाही, राज्यात एकही महत्त्वाचा नेता नाही, ते नापासांमध्ये तरी पहिले आलेले आहेत. त्यामुळे आता भविष्यामध्ये एकत्र येऊन काहीतरी करणार की काँग्रेस या निकालांचा परामर्श घेत मुंबईत ज्याप्रमाणे घोषणा केली आहे तसे एकटे जात स्वतःची बाजू बळकट करणार हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा या निकालांचा अन्वयार्थ लक्षात घेत शिंदे मुंबई, ठाणं, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या MMRच्या भागामध्ये किती जागा मागतील आणि भारतीय जनता पक्ष त्यांना किती जागा द्यायला तयार होईल. सरळ सरळ दिसतंय की महायुती जागा व्यापती आहे आणि विरोधक हतोत्साहीतून गरी बसले आहेत. आता मुंबईत मराठी माणूस, मुंबईत ठाकरे ब्रँड काय करतो तेवढ्याबद्दलच फक्त उत्सुकता ठेवायची स्थिती आहे. अगदी. आपण शिंदे सरांकडे, शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत, निवासी संपादक आहेत दैनिक पुढारीचे. कोकणाचे अपडेट आणि ठाण्याचे अपडेट आपण त्यांच्याकडून घेऊया. सर, कोकणामध्ये आपण तळकोकणापासून सुरुवात करूया. राणे विरुद्ध राणे हे गृहयुद्ध म्हणायचं की शिवसेना विरुद्ध भाजप युद्ध? आणि जे चित्र दिसतंय त्याचे अर्थ काय लावायचे? नाही, नक्कीच आपण कोकणाचा एकूण जर पाहिलं, आवाज येतोय ना माझा? हो, बोला. येतोय. हा, शशिकांत सावंत, निवासी संपादक आहे मी. तर प्रश्न असा आहे की कोकणामध्ये प्रस्थापितांना बऱ्याच ठिकाणी धक्के बसलेले दिसतात. आता कणकवलीचं जे चित्र आहे ते अनेक वर्ष भाजपची सत्ता, नितेश राणे हे भाजपचे नेते आहेत, त्यांचं वर्चस्व होतं. परंतु त्यांचेच भाऊ निलेश राणे यांनी हे वर्चस्व मोडून काढलं आणि तिथे त्यांच्या उमेदवाराचा विजय झालाय. भाजपचे 9 सदस्य निवडून आले तरी विरोधी 8 आलेले आहेत. त्यामुळे एका बाजूला त्यांचे नगरसेवक जास्त आले असताना नगराध्यक्षपद त्यांनी गमावलेलं आहे. तेच चित्र ठाण्यामध्ये सुद्धा आहे. ठाण्यामध्ये दोन्ही भाजपने नगरपालिका घेतलेल्या आहेत. ज्या शिंदेच्या शिवसेनेकडे प्रस्थापित होत्या त्या भाजपकडे गेलेल्या आहेत. पालघरमध्ये सुद्धा हा चेंज पाहायला मिळतोय. जिथे बीजेपी होती तिथे शिवसेना आली, शिवसेना होती तिथे बीजेपी आली. कारण वाडा आणि त्या जव्हार या नगरपालिकेवर शिवसेनेचं यापूर्वी सत्ता होती, तिथे आता भाजप आहे. डहाणूमध्ये जिथे भाजप होता तिथे शिवसेना आलेली आहे. म्हणजे एकूण हा बदलता ट्रेंड आहे. गुहागरमध्ये सुद्धा भास्कर जाधव यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा त्यांना धक्का बसलेला आहे. तर हे जे प्रस्थापितांना धक्के दिलेले आहेत कोकणच्या जनतेने, त्यामुळे पुढची जी महापालिका निवडणूक आहे त्याला सुद्धा अधिक वेगळं स्वरूप येण्याची शक्यता आहे. आणि ह्या एकूण नगरपालिका, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असं आपण म्हणत आलेलो आहोत. त्या बालेकिल्ल्यात भाजपनेही चांगला प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांची उत्सुकता सुद्धा वाढलेली आहे. छोटासा प्रश्न, ठाकरेंची ताकद याच्यामधून पूर्णपणे निघून गेलीये, अस्तित्व राहिलं नाहीये ठाकरेंचं असं जे म्हटलं जातंय, तथ्य आहे त्यात असं समजायचं का? नाही, काही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा आता श्रीवर्धन सारखी जी अनपेक्षितपणे त्यांच्याकडे आलेली आहे, चिपळूणमध्ये त्यांचं वर्चस्व दिसतंय. त्यामुळे ठाकरे सेना संपली असं म्हणता येणार नाही. परंतु 2 शिवसेनेचं मिळून जर एकत्रित संख्याबळ बघितलं तर कोकणात त्यांचा अजूनही प्रस्थ आहे. कोकण शिवसेनेच्या, दोन्ही शिवसेनेच्या एकूण नगरपालिकावरील त्यांचं प्रस्थ आहे. परंतु भाजपचे जे न होतं ते निर्माण झालं आहे असं चित्र यातून नक्की पुढे आलेलं आहे. त्याला जोड म्हणजे श्रीवर्धन मध्ये ठाकरे गटाकडून जे उमेदवार जिंकले ते लगोलग शिंदे गटाकडे जायला लागलेले आहेत. तिथे तटकरे आणि भरत गोगावले या 2 मोठ्या नेत्यांचे परस्परांमध्ये वाद आहे.
दोघंही महायुतीत आहेत. हो. तटकरेंच्या धनशक्तीसमोर आम्ही त्यांना विजयी म्हणजे हे करू शकलो असं म्हणत भरत शेठ गोगावले अभिनंदन करतायत आणि तो जिंकून आलेला उमेदवार लगोलग त्यांच्याकडे जातोय. यातून शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी आत्मपरीक्षण करायची खरंच गरज आहे की यांच्या पक्षातले कार्यकर्ते सत्तेकडे का जातात, ते पक्षाला का धरून नाहीत. भारतीय जनता पक्ष आज अत्यंत ऊर्जितावस्थेत असला तरी त्यांनी अशी विपन्नावस्था फार पाहिली. त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते असे उठसूट जायचे नाही. आताही ते बाहेरचे लोक घेतात, पण त्या लोकांना जिंकवून आणतात आणि त्या त्या भागामध्ये स्वतःचं प्रभाव क्षेत्र निर्माण करतात. यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. ते विरोधी पक्ष शिकतील का याचं उत्तर या निकालांनी नाही असं दिलंय. अगदी. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आणखीन काही मुद्दे आहेत ज्याच्या आधाराने आपल्याला हे विश्लेषण पुढे सुरू ठेवायचंय. छोटासा ब्रेक.